ठरलं तर मग या मालिकेच्या 31 जुलैच्या भागामध्ये आता सगळेजण प्रतिमा आल्यामुळे एकदम खुश असतात। आणि आता इकडे प्रिया सांगत असते, मी माझ्या आईच्या जवळ राहणार, मीच तिच्या सोबत राहणार, तिला जेवण भरवणार, झोपवणार। यावरती चैतन्य म्हणतो, मला असं वाटतंय की प्रतिमा त्या फक्त सायली वहिनीसोबत कम्फर्टेबल आहे, म्हणून आपण सायली वहिनीलाच तिला सगळं हँडल करू देऊया। त्यामुळे सायली वहिनी आणि तिचं ट्युनिंग पण चांगलं जमलंय। यावरती सायली म्हणते, पूर्णाजी आणि रविराज सर, तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला वचन देते, प्रतिमा त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची खबरदारी माझी। असं म्हटल्यावरती पूर्णाजी येते, सायलीला मिठी मारते आणि म्हणते, सायली, खरं तर माझ्या कातड्याचे जोडे करून तुझ्या पायात घातले ना, तरी सुद्धा हे पुरेसं होणार नाही तुझे उपकार मानायला। तुझे किती आणि कसे उपकार मानू ना, मला खरंच काही कळत नाहीये। यावरती आता सायली म्हणते, पूर्णाजी असं काय करताय, आपल्या माणसांचे कोणी उपकार मानतं का? पूर्णाजी म्हणते, नाही ग नाही, म्हणजे या घरामध्ये फक्त आणि फक्त सुख आणण्यासाठीच तुझी एंट्री झालेली आहे, या घरामध्ये सुख आणण्यासाठीच तू आलेली आहेस। खरंच तुझं जितकं कौतुक करू ना तितकं थोडं आहे, आयुष्यभर मी तुझे हे उपकार न कधी कधी विसरणार नाही। असं म्हणत पूर्णाजी सायलीला जवळ घेते आणि आता मिठीमध्ये घेऊन रडायला लागते। सायली सुद्धा आजीचा हा स्पर्श, पूर्णाजीचा प्रेमळ स्पर्श अनुभवत असते आणि सगळेच जण खूप खुश होतात। त्यानंतर मग मात्र सायली आता इकडे येते आणि इकडे प्रियाची खूप चिडचिड होते। प्रिया विचार करते, जे सगळं माझं आहे ते सगळं हिला मिळतंय आणि ही अति पुढे पुढे करते आहे। मी प्रतिमाची मुलगी म्हणून सगळ्यांना माहिती आहे, तरी पण हिला सगळं हे मिळवायचंय। मग कल्पना पण सायलीला मिठी मारते आणि खरंच सायली, पूर्णाजी म्हणतायत त्यात तथ्य आहे, प्रतिमाला या घरामध्ये आणून तू या घरावरती, दोन्ही घरावरती इतके उपकार केलेस ना, तुला काय सांगू। असं म्हणत सगळेच जण सायलीचं कौतुक करत असतात। मग सायली सांगते, मी जेवणाच्या तयारीला लागते, छानपैकी साधंसच पिठलं भाकरी करते। यावरती प्रिया चिडते आणि ओव्हर ऍक्टिंग करत म्हणते, सायली, तुला स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल तर तसं सांग, आज माझी आई इतक्या वर्षाने इकडे आलेली आहे आणि तिला पिठलं भाकरी खाऊ घालणार, काहीतरी गोडाधोडाचं करायलाच पाहिजे, आणि तुला कंटाळा आला असेल ना तर मी गोडाधोडाचं करते। यावरती सायली म्हणते, अगं तसं नाही प्रिया। यावरती पूर्णाजी म्हणते, तन्वी, तुला माहित नाहीये वाटते, प्रतिमाला पिठलं भाकरी खूप खूप आवडते आणि त्यामुळे सायली पिठलं भाकरी करण्याचं म्हणते, तू मुलगी ना तिची। आणि त्यावरती सायली म्हणते, आणि कसं आहे, आपल्याकडे ज्या वेळेला गणपतीमध्ये गौराई घरी येतात ना, तेव्हा माहेरवाशीण आल्यावरती आपण तिला सगळ्यात पहिले पिठलं भाकरीचं नैवेद्य दाखवतो, आणि म्हणूनच आज प्रतिमा त्या माहेरवाशीण म्हणून घरी आल्यात ना, तर आपण त्यांच्यासाठी पिठलं भाकरी करूया। यावरती पूर्णाजी म्हणते, हो ग हो, आपण पिठलं भाकरीच करूया, मस्तपैकी प्रतिमाच्या आवडीची। असं म्हणत आता इकडे सगळेच जण सायलीला सपोर्ट करतात आणि सगळेच जण प्रियाच्या विरोधात जात असतात। तेवढ्यातच नागराज विचार करतो, काहीही झालं तरी हीच वेळ साधून मला त्या पोलीस कंप्लेंटचा सोक्षमोक्ष लावायला पाहिजे। आणि नागराज म्हणतो, दादा, खरं तर मी निघतो, कारण ना ते पोलीस स्टेशनचं कंप्लेंट केले ना, त्याचा पण काही अपडेट्स घ्यायला पाहिजेत आणि त्याचप्रमाणे बाकीची पण बघायला पाहिजेत ना कामं। यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो, पोलीस कंप्लेंट, कसली पोलीस कंप्लेंट? मग आता इकडे रविराज सांगतात, खरं सांगू का, तर काही दिवसापूर्वी प्रतिमाचे दागिने चोरीला गेले होते। प्रतिमाचे खानदानी दागिने, तिच्या आईने दिलेले दागिने, हे सगळे दागिने घरातूनच चोरीला गेले होते। मग सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसतो की घरातून दागिने चोरीला तरी कसे गेले, असा विचार करत आता मात्र इकडे पूर्णाजी म्हणते, काय, घरातून दागिने चोरीला गेले? यावरती रविराज म्हणतात, तुम्ही नका विचार करू, मी पोलीस कंप्लेंट फाईल केलेली आहे। नागराज त्याचे अपडेट्स घ्यायला चाललाय आणि ते नागराजला म्हणतात, नागराज, ठीक आहे, तू हो पुढे, मी प्रतिमाला घेऊन मागून येतोय, आम्ही सगळेच जण मागून येतोय। पूर्णाजी, आम्ही नंतर थोड्या वेळात निघतो, आधी नागराजला पुढे जाऊ दे। आता मात्र पूर्णाजीच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकते। त्या दिवशी सुद्धा जेव्हा 21 वर्षापूर्वी आपल्या बायकोला घेऊन रविराज चालले होते, तेव्हा पण अशीच रात्र होती आणि तेव्हाच त्यांचा अपघात झाला होता। हे सगळं दृश्य आता पूर्णाजीच्या डोळ्यासमोर उभं राहतं। पूर्णाजीच्या डोळ्यासमोर हे दृश्य उभं राहिल्यावरती ती आता म्हणते, रविराज, तुम्हाला इतक्या जायची घाई काय आहे?
कारण त्या दिवशी घडलेला प्रकार तिला आठवतो। त्या दिवशी सुद्धा ती रविराज आणि प्रतिमा या दोघांना थांबायला सांगत असते, पण प्रतिमा आणि रविराज न ऐकता पूर्णाजीचं रात्रीच्या रात्री निघालेले असतात आणि दिवस आलेला असतो। त्यामुळे आता मात्र पूर्णाजी म्हणते, रविराज अहो जायची काय घाई आहे? रविराज म्हणतात, पूर्णाई इतक्या वर्षांनी प्रतिमा भेटली आहे तर तिला हक्काच्या घरी न्यायला नको का? तिला तिच्या हक्काच्या घरी न्यायला हवे ना? यावरती आता मात्र पूर्णाजी म्हणते, नाही रविराज, आजची रात्र तुम्ही जाऊ नका, आज रात्री तरी जाऊ नका। कारण कसं आहे ना, म्हणजे त्या दिवशी सुद्धा मी तुम्हाला सांगत होते की तुम्ही इथून जाऊ नका, पण तेव्हा पण तुम्ही माझं ऐकलं नाहीत आणि त्या रात्री निघून गेलात। पण या वेळेला माझ्या मुलीला मी कुठेही पाठवणार नाहीये। रविराज म्हणतात, ठीक आहे, तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे, आता तरी इथे राहूया, मग जायचं कधी, काय, कसं हे ठरवूया। असं म्हटल्यावरती नागराज म्हणतो, दादा मग मी निघतो। त्यावरती रविराज म्हणतात, हो पण सुमन तर राहू दे इथे, म्हणजे काही लागलं सवरलं तर सुमन सुद्धा इथे असलेली बरी। असं म्हटल्यावरती मग मात्र नागराज एकटाच निघून जातो आणि सुमन पण तिकडे थांबते। त्यानंतर सायली आता पिठलं भाकरी बनवायला जाते, तोपर्यंत प्रिया विचार करते, नाही नाही, ही सायली ना जरा अतिच पुढे पुढे करते, हिचं काहीतरी करायलाच पाहिजे। असा विचार करत प्रिया आता स्वतःच पुढे पुढे करण्याचं ठरवत असते। तोपर्यंत इकडे महिपतकडे यायला नागराज निघतो आणि तो विचार करतो, काहीही झालं तरी सगळ्यात पहिले मला महिपतला ही गोष्ट कळवायलाच पाहिजे। तोपर्यंत महिपत कोणाशी तरी फोनवरती बोलत असतो, आपल्यावरती विश्वास नाही काय? पैसे तर येऊ द्या, तुमचे हप्ते बरोबर फेडून देणार आहे, एवढं काय पैसा 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 करताय? असं म्हणत फोनवरती बोलत असतानाच तिकडे नागराज येतो, महिपतची कॉलर धरतो आणि काय रे महिपत, विश्वासघातकी माणसा, दर वेळेला तू आमचा विश्वासघात गेलास, असं म्हणत त्याची कॉलर धरून त्याला आता बडवायला लागतो। यावरती प्रिया म्हणते, काय झालंय नागराज काका, तुम्ही इतके का चिडलायत? यावरती नागराज म्हणतो, तुझा हा बाप एक काम धड करत नाहीये, सगळी कामं अर्धवट आणि विश्वासघात करतो, खोटं बोलतो। महिपत म्हणतो, नागराज शेठ काय बोलताय? साक्षी पण चिडते, काका काय बोलताय तुम्ही? अण्णांवरती असे आरोप करायला तुम्हाला काहीच नाही वाटत का? यावरती महिपतला आता नागराज म्हणतो, काहीच नाही वाटत म्हणजे? याला 21 वर्षापूर्वी काम दिलं होतं आणि त्याच कामामुळे हा इतका मोठा गुंड झाला, पण त्या कामामधला काहीही यांनी केलं नाही। याला माझ्या दादाची फॅमिली संपवायला दिली होती, दादा त्याच वेळेला वाचला, नंतर ती एवढीशी चिमुरडी तन्वी ती पण जिवंत राहिली आणि प्रतिमाला पण मारण्यामध्ये हा अयशस्वी ठरला। प्रतिमाला मारण्यात यशस्वी ठरला म्हटल्यावरती आता मात्र महिपत म्हणतो, नागराज शेठ काय बोलताय? प्रतिमाला मी माझ्या हाताने जाळून मारलेलं आहे। यावरती नागराज म्हणतो, ह्या फुशारक्या मारणं बंद कर, ती प्रतिमा सुभेदारांच्या घरामध्ये जिवंत बसलेली आहे। आता हे ऐकल्यावरती नागराजला जबरदस्त धक्का बसतो आणि आता महिपत म्हणतो, काय प्रतिमा जिवंत? हे कसं शक्य आहे? आता मात्र साक्षी आणि महिपत दोघांची ही बोलती बंद होते। प्रतिमा जिवंत आहे म्हणजे संपलं, आपलं सगळा काळा चिठ्ठा समोर येईल। तितक्यातच नागराज म्हणतो, हो। साक्षी म्हणते, काय ती जिवंत आहे? अरे बापरे, हे कसं शक्य आहे? त्यावरती आता मात्र इकडे लगेचच नागराज म्हणतो, हो पण सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची ही आहे की तिला काही आठवत नाहीये, म्हणजे दोघींना पण त्या मायलेकीला काहीच आठवत नाही, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, नाहीतर आत्तापर्यंत आपलं काही खरं नव्हतं। असं म्हणत घडलेला सगळा प्रकार नागराज सांगतो आणि महिपत आणि आता साक्षी यांना जबरदस्त धक्का बसतो आणि या सगळ्यातून आता कसं बाहेर पडायचं हे विचार करत असताना नागराज कॉलर धरतो आणि बघितलंस, तुझ्यामुळे माझं एक काम धड होत नाही, संपवायला सांगितलेलं असताना सुद्धा ते जिवंत राहिले आणि हे सगळं तुझ्यामुळे घडलंय। यावरती महिपत म्हणतो, एक काम करूया, जरा 2-2 पेग मारूया, शांतपणे बसूया आणि त्यानंतर विचार करूया की पुढे काय करायचं ते, इतकं हायपर व्हायची काही गरज नाहीये नागराज शेठ, चला। असं म्हणत महिपत नागराजला शांत करत दारू प्यायला बसतो। 3 जण बसतात। त्यावरती इकडे आता सुमन सांगत असते, आपण ना सगळ्यांनी एकत्र जेवायला बसूया। पिठलं भाकरी तयार होते, सगळेजण डायनिंग टेबलवरती बसायला येतात। सगळे ज्या वेळेला डायनिंग टेबलवर येतात तेव्हा इकडे सायली सांगते, तुम्ही सगळ्यांनी बसा, मी प्रतिमा आत्याला इकडेच घेऊन येते। आपल्या सगळ्यांच्या सोबत बसल्या तर साधारण त्यांना काही गोष्टी आठवायला किंवा काही गोष्टी समजायला कदाचित मदत होईल, आपल्या सगळ्यांची एकमेकांशी आता ते इंटरॅक्ट पण करू शकतील। म्हणून सायली म्हणते, मी प्रतिमा आत्यांना जेवायला बोलवते।
तर आता अतिशहाणपणा करत इकडे प्रिया म्हणते, मला नाही वाटत की आईला तू इकडे जेवायला बोलवावं. म्हणजे कसं आहे ना, आई या सगळ्यामध्ये सगळ्यांची अगदी तुटक तुटक वागती आहे आणि तिला या सगळ्यामध्ये त्रास होईल. त्यामुळे मला असं वाटतंय आईला तिच्या रूममध्ये जेवण नेऊन द्यावं. का तिला आपण त्रास द्यावा? मगाशी बघितलं ना आपण की ती कशी वागत होती, ती कशी वागत होती हे आपण पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे आपण तिला उगाच फोर्स नको करायला की सगळ्यांसोबत येऊन बस, सगळ्यांसोबत हे कर. मला तरी असं वाटतं. यावरती आता प्रियाला दुजोरा देत अस्मिता म्हणते, हो हो मला पण असंच वाटतं. म्हणजे प्रतिमा आत्याला जर का आपण इकडे आणलं तर तिला त्रास होणार, तिला ते आवडणार नाही. मग हे सगळं करण्यापेक्षा तिला तिच्या रूममध्येच थांबू दे, तिच्या रूममध्येच थांबून आपण तिला आता जेवण वगैरे देऊया की, असं म्हटल्यावर ती मग सायली काहीच बोलत नाही. सायली म्हणते, ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की प्रतिमा आत्यानी त्यांच्या रूम मध्ये जेवावं तर मी त्यांच्या रूम मध्ये त्यांना आता पिठलं भाकरी नेऊन देते. असं म्हटल्यावर ती सायली आता जेवण तयार करते, पिठलं भाकरीचं ताट भरते. ताट भरून ती प्रतिमाच्या रूम मध्ये घेऊन जाण्यासाठी निघते. तितक्यात आगाऊगिरी करत प्रिया म्हणते, मी तिची मुलगी आहे ना, तर मी तिला आईला माझ्या स्वतःच्या हाताने पिठलं भाकरी भरवेन, तू नको जाऊस. सारखं काय तुझं आपलं, मला माझ्या आईसोबत जाऊ दे की, थोडा वेळ घालवू दे की. सायली म्हणते, ठीक आहे प्रिया, तू एक काम कर, तू पिठलं भाकरी घेऊन जा आणि तुझ्या हाताने प्रतिमा आत्यानं भरव. असं म्हटल्यावरती प्रिया खसकन ते ताट ओढून घेते. सायली म्हणते, सावकाश सावकाश. प्रियाचा आतताईपणा, प्रियाचा आगाऊपणा सगळेजण नोटीस करत असतात आणि सगळ्यांना खूप राग येत असतो. मग मात्र प्रिया ते ताट घेऊन मिरवत मिरवत आता प्रतिमाच्या रूम मध्ये जाते. प्रियाच्या वागण्याचा पूर्णाजीला खूप खूप राग आलेला असतो. इकडे महिपत सांगत असतो, हे बघा आपण तिघे जिथे असू ना तिथे कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम काही करू शकत नाहीये. आपण बरोबर पद्धतीने हा प्रॉब्लेम हँडल करायचा आहे. त्यामुळे नागराज शेठ काही काळजी करू नका. अशी वेळ येईल ना की या सगळ्यातून पण मार्ग निघेल. यावरती नागराज म्हणतो, काय मार्ग निघणार आहे? महिपत म्हणतो, जरा विचार करायला वेळ तरी द्या, काहीही काळजी करू नका, या सगळ्यामधून आपण मार्ग काढायचाच आहे. असं बोलणं चालू असताना इकडे आता नागराजला इन्स्पेक्टरचा फोन येतो आणि नागराजने तोपर्यंत 2 पेक चढवलेले असतात. थोडासा नागराज धुंदीतच असतो. आपण काय बोलतोय काय नाही आणि कुठे काय बोलू नये हे पूर्णपणे तो विसरून जातो आणि नागराज फोन घेऊन बोलायला लागतो. नागराज म्हणतो, हा इन्स्पेक्टर साहेब, बोला बोला. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, तुमच्या दादांचा फोन लागत नाही, त्यांनी केलेल्या पोलीस कंप्लेंटबद्दल आम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे. यावर नागराज म्हणतो, नाही तुम्ही एक काम करा, ही पोलीस कंप्लेंट मागे घ्या. हा म्हणजे मी दादाच्या वतीनेच सांगतोय. अहो ते दागिने आणि पैसे आमच्याच घरात सापडले ना. अहो दादांनी चुकून दुसरीकडे ठेवले होते, त्यामुळे ते आमच्या घरात सापडलेले आहेत. ही कंप्लेंट मागे घ्या, मी दादाला सांगतो ना सगळं. असं म्हणत नागराज आता इकडे इन्स्पेक्टरशी खोटं खोटं बोलतो आणि नेमकं ते बोलतो खोटं कोणासोबत? महिपत आणि साक्षी सोबत. महिपत साक्षी एकमेकांकडे पाहतात आणि आपल्या तिजोरीतून चोरले गेलेले दागिने हे कुठे गेले हे समजायला हुशार महिपतला वेळ लागत नाही. पण मूर्ख नागराज त्यांच्या समोर हे कसं बोलतो हे मात्र नागराजलाच कळत नसतं. खूप मोठ्या फ्रस्ट्रेशनमध्ये प्रतिमा परत आली किंवा 2 पेक पोटात गेल्यामुळे तो चुकून हे सगळं बोलून जातो आणि आम्हाला कोणत्याही प्रकारची कंप्लेंट करायची नाहीये, मी ही कंप्लेंट मागे घेतो असं म्हणत नागराज महिपतच्या समोर नको ते बोलून जातो. तोपर्यंत इकडे आता प्रतिमा इकडे तिकडे पाहत असते आणि गोष्टींचा अंदाज घेत असते. तिला काही गोष्टी समजत नसतात. इकडे कसं काय आपण आलो, इकडे आपला फोटो कसा आठवत नसल्यामुळे तिला या सगळ्याचा त्रास होत असतो. आणि त्याच वेळेला रूममध्ये असताना इकडे आता प्रिया येते. आई मी आले असं लाडातच बोलते. प्रतिमा त्या खूप मोठ्या खांबाच्या मागे लपलेल्या असतात. तोपर्यंत प्रिया येते, आई ये ना, मी तुझ्यासाठी पिठलं भाकरी बनवलंय, स्वतःच्या हाताने बनवले बरं का. तुला पिठलं भाकरी आवडतं ना, म्हणून मी तुझ्यासाठी पिठलं भाकरी बनवलंय आणि तू छानपैकी हे पिठलं भाकरी खाऊन कसं झालंय सांग बरं. ये मी माझ्या हाताने तुला भरवते. असं म्हणत प्रिया आता प्रतिमाला फोर्स करायला लागते आपल्या हाताने पिठलं भाकरी बनवण्याची. आता तिला जबरदस्ती करते. प्रतिमा या सगळ्याला तयार नसते. प्रियाच्या हातून पिठलं भाकरी खायला काय, ती जेवायलाच तयार नसते. ती गोष्टींचा अंदाज घेत असते. पण प्रिया आगाऊगिरी करत आई खा ना तिला जबरदस्ती करायला लागते. प्रतिमा तिला हात बाजूला करून मला काहीही नकोय असं सांगण्याचा प्रयत्न करत असताना प्रिया मात्र आता काहीच ऐकत नाही आणि मुद्दाम प्रतिमाच्या तोंडामध्ये घास भरवायला, घास कोंबायला जाते.
आणि किती माजोरडी आहे ही बाई, एकतर मेली होती तर मेली होती, परत कशाला इकडे आली, परत आली तर आली, पण मी हिला मुलीची माया देते तर हिला मुलीची माया घेता येत नाहीये, चार चौघांसमोर त्या सायलीसोबत नाटक करते, माझ्यासोबत नाही असं म्हणत चिडलेली प्रिया कशी खात नाहीस बघतेच मी असं म्हणत तिच्या तोंडात कोंबायला लागते. प्रतिमा तिला नको नको सांगत असते, प्रिया जबरदस्ती करते, कोंबत असते. तितक्यात सायली येते, प्रियाचा हात धरते, प्रियाचा हात धरून तिला झटकते. प्रिया काय करतेस तू, तुला खालीच म्हटलं होतं ना की प्रतिमा आत्यांना आपल्याला वेळ द्यायला पाहिजे म्हणून, आणि तो वेळ न देता तू त्यांच्यावरती अशी जबरदस्ती करतेस. प्रिया खबरदार, प्रतिमा आत्यांना अशी जबरदस्ती करू नकोस, त्यांना सावरायला वेळ दे, या सगळ्यामधून त्यांना थोडंसं आपल्याला सावरू दे, त्यांना आपल्याशी इंटरॅक्ट करू दे, तुझं चाललंय काय ते काही नाही, अशा पद्धतीने प्रतिमा आत्यासोबत वागलेलं मला चालणार नाही असं म्हणत सायली आता अधिकारवाणीने प्रियाला दटावते आणि प्रियाला तिथून लांब राहायला सांगते. प्रिया विचार करते, ह्या सायलीची नाटकं काही संपतच नाहीये, म्हणजे हिला अतिशहाणपणा आलाय, हिला आता मी धडा शिकवणारच असं म्हणत प्रिया म्हणते, हे बघ माझी आई आहे, मी माझ्या आईसोबत कसंही करेन. यावरती सायली म्हणते, बघ प्रतिमा आत्यांची मनस्थिती नाजूक आहे, या परिस्थितीमध्ये त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारची जबरदस्ती केलेली त्यांना जमणार नाही आणि मी ती करू देणार नाही. त्यावरती सायली म्हणते, प्रतिमा आत्या चला बरं आज सगळ्यांच्या सोबत खाली बसून तुम्ही जेवा. प्रतिमा सायलीला नको नको म्हणत असते. त्यावरती सायली म्हणते, असं काय करताय, सगळ्यांना तुमच्या सोबत जेवायला खूप आनंद होईल, त्यामुळे प्लीज तुम्ही माझ्यासोबत खाली चला. आता ह्या प्रियासोबत ह्या रूममध्ये थांबण्यापेक्षा सायलीसोबत खाली जाऊन जेवणं हे प्रतिमा प्रेफर करते आणि सायलीसोबत जायला तयार होते. मग मात्र प्रियाच्या हातामधून ताट काढून घेऊन सायली आता प्रतिमाला घेऊन खाली येते. प्रतिमाला घेऊन खाली आल्यावरती रविराज बसलेले असतात, ते उठतात आणि आता प्रतिमाला बाजूची खुर्ची रिकामी करून देतात. बस प्रतिमा बस असं म्हणत रविराजांच्या बाजूलाच प्रतिमा बसली जाते आणि प्रिया विचार करते, दर वेळेला हिची नाटकं ना आता मी चालूच देणार नाहीयेत. त्यावरती आता सायली सांगते, प्रतिमा त्या एकट्या रूममध्ये जेवणार नाहीयेत, तर त्या आपल्या सोबत आपल्या सगळ्यांच्या डायनिंग टेबलवरती एकत्रितपणे जेवणार आहेत असं म्हणत मग मात्र सायली प्रतिमाचं ताट ठेवते, प्रतिमाला बसायला खुर्ची देते. रविराज तिच्या मागे येऊन उभे राहतात. सायली सांगत असते, प्रतिमा आत्या तुम्ही एकदम कम्फर्टेबली जेवा असं म्हणत ती आता प्रतिमाला पिठलं भाकरी वाढते. प्रतिमा ते ताट पाहतच राहते. सगळेजण प्रतिमाकडे पाहत असतात की ही जेवते की नाही जेवते. मग सायली मात्र प्रतिमा आत्याला एक एक घास भरवायला सुरुवात करते. आत्या जेवा ना, तुम्हाला पिठलं भाकरी आवडतं ना, पण प्रतिमा मानेनेच नकार देते, मला नको आहे, माझी इच्छा नाहीये असं आता ती सायलीला सांगत असते. त्यावरती सायली म्हणते, असं कसं, सगळ्यांच्या सोबत बसून तुम्हाला जेवायलाच पाहिजे, पण प्रतिमा जेवायला तयार नसते. मग सायली स्वतःच्या हाताने एक एक छोटा छोटा घास करत प्रतिमाला भरवायला लागते. आईच्या मायेने सायली आता प्रतिमाची काळजी घेत असते आणि हे दृश्य बघून रविराजांच्या डोळ्यात पाणी येतं. म्हणजे आता या मुलीचे किती आभार मानावे, आणि प्रतिमाला हिने परत आणलं तर सोडा, पण घरी आणल्यावरती सुद्धा इतकी काळजी घेते हे बघून पूर्णाजी रविराज यांच्या मनात सायलीबद्दल आता मात्र प्रेमाची भावना अधिकच वाढते. हो नाही करता करता शेवटी आता प्रतिमा सायलीच्याच हातून जेवण्यासाठी तयार होते. पहिला तुकडा सायली भरवते आणि प्रतिमा तो तुकडा खाते. इतकंच नाही तर ती आता सायलीच्या सोबत झोपण्याचा पण हट्ट करते. मग आता प्रतिमाला आपल्या मांडीमध्ये थोपटत थोपटत अंगाई गीत गात गात सायली छानपैकी झोपवत असते आणि हे मनोहरी दृश्य आता सगळेच जण पाहत असतात. रविराज, पूर्णाजी या दोघांनाही खूप आनंद होतो आणि सायलीची किमया बघून सगळेच जण खूप खुश होतात. प्रतिमा सायलीच्या मांडीवरती डोकं ठेवून बिनधास्तपणे झोपते. पूर्णाजी आणि रविराज यांचा जीव भांड्यात पडतो. मायलेकीचं अतूट नाटक पाहताना आपल्यासुद्धा डोळ्यामध्ये पाणी येतं.